नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. राज्य निवडणूक आयोगाची आज बैठकीत महापालिका निवडणुकांची तयारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता. बुधवारी किंवा गुरुवारी या निवडणुका घोषित होणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आज जळगाव, धुळे, नागपूर दौऱ्यावर. जळगावमध्ये फडणवीसांचा रोड शो तर नागपुरात 3 सभांना संबोधित करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी आज नवी मुंबईत. तुर्भेत सायंकाळी शिंदेंची सभा तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर. अजित पवार यांच्या आज पिंपरी चिंचवडमध्ये 3 सभा. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील शाखा भेट दौऱ्याचा आजचा 3रा दिवस. आज अंधेरी पूर्व, जोगेश्वरी आणि दिंडोशीमधील शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. अजित पवार यांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. जे आम्ही काही केलं विचारतात त्यांनी आधी आरसा पहावा. फडणवीसांचं नाव न घेता अजित पवार यांना टोला. पुण्यातील विकास कामांवरून अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये जुंपली. 2019 ते 2024 पर्यंत अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री असताना काय विकास केला? केवळ लोकांच्या तोंडाला पानं पुसली. चंद्रकांत पाटील यांचा टोला. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. केंद्रीय मंत्री CR पाटलांचा मोठा दावा. CR पाटील यांच्या दाव्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद. छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू. सुरत लुटली म्हणून तुम्ही सूड घेऊ नका. CR पाटील यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार तर अजित पवार यांच्याकडून सुद्धा नाराजी व्यक्त. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं लातूरमध्ये वादग्रस्त विधान. शहरामधून 100% विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद उफाळण्याची शक्यता. निवडणूक आयोग EVMवर आरोप करणं विरोधकांचा धंदा. पराभवानंतर सगळं वाईट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा. तर महिलांना विकत घेताय का भीक देता? ठाकरेंच्या वचननाम्यावर शिंदेंची टीका. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमधील देवनार परिसरामधून 2 कोटींची रोकड ताब्यात. निवडणूक भरारी पथकाची कारवाई. रोकड ATM मध्ये भरण्यासाठी नेत असल्याचा दावा. आयकर विभागाकडून ताब्यात घेतलेल्या पैशांसंबंधी तपास सुरू. सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक. आज आणि उद्या 215 लोकल रद्द. प्रवाशांची रखडपट्टी होण्याची शक्यता. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्या घरावर हल्ला. ईस्ट वॉलनट हिल्स येथील निवासस्थानामधील खिडक्या फोडल्या. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती.